चला तर आज बनवूयात कुरकुरीत आणि चविष्ट अशी पालकची भजी। त्यासाठी बाजारातून पालक आणला होता। पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आणि असा बारीक चिरून घ्यायचा आहे। आता ह्या पालकाच्या पानामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे। त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, पाव चमचा, आणि मिरची पावडर टाकायची आहे। आणि ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। 2 ते 3 टेबलस्पून इथे मी बेसन पिठाचा वापर केलेला आहे। थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं आहे, 2 ते 3 टेबलस्पून। आणि हे जे पीठ आहे ना, ह्यामध्ये पहिल्यांदा सुकंच असं कालवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ जे आहे ओलसर करून घ्यायचं आहे। पाण्याचा वापर एकदम थोडा थोडाच करायचा आहे। आणि बघा, हे जे पीठ आहे ना, हे ह्या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे। आता हे जे पीठ आहे मस्तपैकी गरम गरम तेलामध्ये आता ह्याच्या भज्या गाळून घ्यायच्या आहे आणि कडकडीत अशा तेलामध्ये टाकायच्या आणि मस्तपैकी खमंग अशा या भज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर बघा, ह्या पालकाच्या ज्या भज्या आहेत ना, अतिशय चवीला सुंदर अशा लागतात। एकदम चविष्ट कुरकुरीत अशा ह्या भज्या तयार होतात। तर मस्तपैकी आता ह्या भज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। आणि पालकाची भजी आपली इथे आता मस्तपैकी खमंग अशी तळत आहे। ती आता रेडी होणार आहे 2च मिनटात। आता ही जी पालकची भजी आहे ही तुम्ही कुठल्या पण टोमॅटो सॉस चटणीसोबत खाऊ शकता। तर आता ही पालकची भजी बघा झटपट अशी बनते आणि चवीला तर एकदम उत्तमच लागते। तुम्ही ही करून बघा, एकदम सिंपल सोपी रेसिपी आहे। आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा। तर बघा, मस्तपैकी पालकची भजी तयार आहे इकडे खाण्यासाठी। धन्यवाद।